मी औरंगाबाद पाटील ठाणे महानगरपालिकेत परिवहन सेवेमध्ये कंडक्टर या पदावरती काम करत आहे. 2 वर्षापासून त्रास होत होता. ते काही पाईप जास्तच पडल्या होत्या, काही वेळ आली होती असं. मला 16ला अटॅक येऊन गेलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी माझी पूर्ण फाईल दाखवली होती. माझ्यानंतर मी माझ्या 2 मित्रांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पण सर्जरी केली आहे त्यांच्या घरचा. डॉक्टर साहेब धन्यवाद. तुमच्या ट्रीटमेंटमुळे मी आज व्यवस्थित आहे, नाहीतर माझ्या पायाचे काय हाल झाले असतील मला सुद्धा माहीत नव्हतं. धन्यवाद तुम्ही ट्रीटमेंट केल्याबद्दल. मी औरंगाबाद पाटील ठाणे महानगरपालिकेत परिवहन सेवेमध्ये कंडक्टर या पदावरती काम करत आहे. मला मी 1996ला कामाला लागलो. 28 वर्ष होती आता मी काम करतो. कंडक्टर असल्यामुळे मला स्टँडिंग ड्युटीच करावी लागते. कंडक्टर असल्यामुळं बस कंडक्टरला सिटी बसला कंडक्टरला बसून आम्ही नाही आहे, स्टँडिंग राहूनच हे करावं लागतं. प्रवाशांची पुढं पाठीमागं 8 तास राहूनच करावं लागतं कंडक्टर. 2 वर्षापासून त्रास होत होता. ते काही पाईप जास्तच पडल्या होत्या, काही वेळ आली होती असं. नॉर्मल डॉक्टरला दाखवलं, त्यांनी काय बोलले बेंचच्या डॉक्टरलाच दाखवा. सौरभ जोशी सरांच्या बद्दल माझे जे अधिकारी आहेत वाहतूक नियंत्रक मिरगळ साहेब यांनी मला सौरभ सरांचा रेफरन्स दिला की तो डॉक्टर भानुशाली यांच्याकडे सौरभ सर येतात, त्यांना जाऊन भेटतात. प्रत्येक बुधवारी असतात. तर त्यांच्याशी बुधवारची अगोदर अपॉइंटमेंट घेतली. त्याच्यानंतर त्यांनी मला बुधवारी भेटायचं टायमिंग दिलं. त्याच्यानंतर ते बोलले तुमच्या पायाच्या नसा वगैरे आहे, जाऊन फुटायची वेळ आली आहे, तर मला हे सर्जरी करणं गरजेचं आहे. मला 16ला अटॅक येऊन गेलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी माझी पूर्ण फाईल दाखवली होती. माझी ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा त्यांनी बोलले की तुमच्या डॉक्टरकडून मला येऊन जाणार. त्यांनी माझ्या डॉक्टरने मला लिहून दिली की तुमची सर्जरी करायला काय हरकत नाही. मग ते 18 डिसेंबरला माझी सर्जरी करण्याची निर्णय घेतला. सौरभ सरांनी जुनी गाडी लावून माझी सर्जरी कधी तासावर कधी केली माहिती नाही. त्या सर्जरीचा काही त्रास नाही झाला, व्यवस्थित झाली सर्जरी. माझ्यानंतर मी माझ्या 2 मित्रांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पण सर्जरी केली आहे त्यांच्या घरचा. सर्जरीनंतर मला 15 दिवसाची बेड रेस्ट दिली. त्याच्यानंतर मी अजून 8 दिवस वाढवून घेतल्यानंतर पण मी कामावर गेलो. ज्यांना तुम्हाला वेजचा त्रास होत असेल त्यांनी योग्य त्या डॉक्टरकडे जा. माझ्या सल्ल्यानुसार मी ठाण्यामध्ये सौरभ सरांचं भानुशाली डॉक्टर यांच्याकडे ते हॉस्पिटलमध्ये येतात प्रत्येक बुधवारी. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्या, त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील सौरभ. त्यांचं मेन हॉस्पिटल आहे ते खारला आहे. तिथेही तुम्ही जाऊन त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकता. डॉक्टर साहेब धन्यवाद. तुमच्या ट्रीटमेंटमुळे मी आज व्यवस्थित आहे, नाहीतर माझ्या पायाचे काय हाल झाले असतील मला सुद्धा माहीत नव्हतं. धन्यवाद तुम्ही ट्रीटमेंट केल्याबद्दल.